जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। माळशिरस, वेळापूर आणि अकलूज परिसरातील 6 घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी 7,89,700 रुपये किमतीचे 52.60 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। या प्रकरणी मुख्य आरोपी रोहित दीपक पवार याने भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले राहणार चाकोरे, भैया शकील शेख राहणार वेळापूर यांच्यासह गुन्हे केल्याची कबुली केली। चोरीचे दागिने फक्त घेणारा सराफ कारागीर वैभव दिगंबर कुलथे राहणार अकलूज याला पोलिसांनी अटक केली आहे। तपासादरम्यान आरोपी कुथले याने त्याच्या आईकडे ठेवलेले चोरीचे दागिने पोलिसांसमोर हजर केले। या कारवाईमुळे माळशिरस पोलीस ठाण्यातील 4, वेळापूर 1 आणि अकलूज येथील 1 असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, सागर ढोरे पाटील व सायबर शाखेचे व्यंकटेश मोरे यांनी ही कामगिरी केली आहे।